चल चल परी बाळा, आवर, उशीर होतोय बाळा, चल पटकन कर, चल. अगं एवढी घाई काय? बघ किती वाजले. अगं आई तूच बघ ना, अगं मोठ्या काट्याने छोट्या काट्याला क्रॉस कुठे केलाय? अरे हो, आज माझंच 10 मिनिटं लवकर आवरलं. आता घाई करू नकोस, मला माझं काम करू दे आणि तू पण बस. काय हा? अरे वा, आज तुझी लगबग चाललेली दिसत नाहीये. हो का, कधी नव्हे ते आज लवकर आवरलं. इतकं बरं वाटतंय ना नेहा, तुला अशी निवांत बसलेली बघून खरंच खूप बरं वाटतंय. आज मी जरी निवांत असली तरी कोणीतरी खूप जास्त बिझी आहे. दिसतच आहे ते. काकू आली तरी तिचं लक्ष नाही आहे अजिबात. अरे चल ना, तू काय बोलतो उगाच, चल. कहाँ ले आए हमें? अरे अरे छोड़ जाने दीजिए हमें. अरे हेच काय असणार बघ. जाने दीजिए, ऐसा थोड़ा जाने देगा तेरे को. काहीतरी नक्की गोंधळ घातलाय. समजेगा तू. काकू तुम्ही थांबा, मी बघते. ऐसा पूरा का पूरा सगळे मांडव घालने का, हाँ? और उसको वो गोंडा लगाने का, झंडू लगाने का, ये देखिए पूर्ण लाइटिंग करने का चकाचक. हाँ, मेरी मुली की शादी है. अरे हमें जाने दीजिए ना चाचा जी. काका काय चाललंय? बहन जी, अरे आप ही इन्हें समझाइए ना प्लीज. क्या हुआ? काय चाललंय काका? हम बताता हूँ. वो कहा है ना, यहाँ जो फूल मार्केट है ना, वहाँ पे हम हमारे बीवी के लिए गजरा लाने गए थे. तो भी चाचा जी ने हमारा हाथ पकड़ा और घसीटते हुए यहाँ पे जबरदस्ती ले आए. काका काय बोलतोय हा माणूस? अगं हा काहीतरी सांगतो, तुझ्या लग्नात मांडव घालायचं की नाही म्हणून मी याला घेऊन आलो. चाचा जी हम मांडव वाला नहीं हूँ. हा खोटं बोलतोय ग. तू त्या मांडववाल्याच्या दुकानात उभा होतास की नाही एवढंच सांग मला. अरे वो तो हमारा दोस्त है, गांव वाला. तो उसके साथ हम धंधे पानी का बात कर रहे थे. सॉरी, यांच्या वतीने मी माफी मागते. आप बड़े सही वक्त पे आए हैं. बहुत बहुत धन्यवाद. अरे मला पडतो कुठे? अरे इकडे. अरे तो मांडवाचं काय करायचं? मी सांगते आता, तुम्ही बोलू नका, सगळे ऐकताय. चला काय आत झालं, या. ऐकलं चला तर? काका आत या. अरे वो तुमको घाटपण बोलेगे रे, तुम मेरा ऐकतो ना. काका, मी क्या आत बोल या. रहा हूँ? काका आत या. आत अरे या. तुम्ही लोक माझं कधीतरी म्हणणं ऐकून घ्याल का? आता घरामध्ये लग्न आहे, हं? तर दरवाज्यात मांडव नको घालायला. मांडववाल्याशी उद्या बोलायचं असं ठरलं होतं ना आपलं. 1 मिनिट, आपलं असं काहीही ठरलेलं नव्हतं. उलट आपलं असं ठरलं होतं की सगळं साध्या पद्धतीने करायचं. मग आता हे का नवीन? नेहा अगं किती चिडतेस. लग्न म्हटल्यानंतर फक्त आपल्याला काय वाटतंय असा विचार करता येत नाही ना. अहो पण कुठे थांबायचं हे तर कळलं पाहिजे ना. मान्य आहे मला की आम्ही जरा जास्त हट्टीपणा करतोय, पण नेहा आई बाप म्हणून थोडस असं होणारच ना. आणि अगं लग्न करतेस म्हणजे तू काही गुन्हा करत नाहीयेस ना. अगदी बरोबर बोललीस तू. अगं तू लग्न करतेस म्हणजे काय करतेस? एक नवीन नातं जोडतेस, असं नातं जे तुझं स्वतःच्या हक्काचं नातं आहे. माणसांच्या आयुष्यात हक्काचं नातं मिरवण्यापेक्षा महत्वाचं काहीच नसतं. मग आपल्या 4 लोकांना आपल्या आनंदात सामील करून घेतलं तर काय हरकत आहे? अगं मी तर म्हणतो तू सगळ्यांना बोलाव. तुझ्या ऑफिस मधल्या लोकांना बोलाव, तुझ्या वहिनी बरोबर दादाला पण बोलाव. त्यांना सगळ्यांना कळू दे की तू खुशीत आहेस, तुझ्या जगामध्ये तू आनंदी आहेस, हे सगळ्या जगाला कळू दे. आई तू म्हणते की कोणालाच बोलवायचं नाही, पण मी बोलवलं तर चालेल ना? चालेल. सॉरी, मी उगाच चिडले. कोणाला बोलवायचंय तुला? माझ्या फ्रेंडला. तू ऑफिसला गेली की हे त्याला दे आणि आठवणीने सांग की परीने तुला इन्व्हिटेशन दिले. फ्रेंड तुझ्या लग्नाला आलं तर मी, तू, फ्रेंड आणि काका काकू, बाकी कोणी नाही आलं तर चालेल. काकू मी विचार करत होते दादालाही फोन करू. हो हो.
आता तिला फोन कर. हा बोल नाही, हा बोल. वहिनी मी दादाला फोन लावते तो उचलत नाही. आता तुला माहितीये ना ते कसे आहेत ते. आता मी तरी काय बोलू. तो लग्नाला येईल ना? अगं येतील ना, नक्की येतील, तू नको काळजी करूस. मी बोलते त्यांच्याशी. हा चल बाय. बर. काय ग, काय झालं? वहिनी म्हणाली दादा पण येईल. अरे बोलण्याच्या नादात विसरले, ऑफिसला यायला उशीर होतोय. मी येते. हो. काय रे, आजही नवऱ्याला विसरलाच वाटतं. तोच विसरलाय. वाटलंच मला, रुसलेला बायकोसारखी काहीतरी बडबड करणार तू. प्रकरण गंभीर आहे. जेवढ्याच तेवढं उत्तर ऐकून माझ्या क्षणभर मनात काय रे सांगू तू. काय? माझं वय, पद, प्रतिष्ठा सगळे क्षण विसरावं आणि सनकन तुझ्या कानाखाली आवाज काढावा. ए जग्गू, जग्गू बिग्गू विसरा. एवढं सोपं काम सांगितलं तुला, एवढं पण जमत नाही तुला. समजून सांगण्यासाठी तो इथे थांबायला हवा ना. म्हणजे कुणाचं काही ऐकायच्या मनस्थितीत नाही येतो. आणि तो चाललाय दुबईला. दुबईला? हो. अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, के दिल अभी भरा नहीं. एक मिनिट तुम्ही जर आधी शांत व्हा. इथे बसा, पाणी बिणी प्या, दीर्घ श्वास घ्या. तुम्ही हार्ट पेशंट आहात. माझा नातू प्रेमात पडलाय, कन्फर्म आहे. अरे मलाच काय नव्याने सांगताय? मी अनेक महिने हेच ओरडतोय. तू लक्षण सांगत होतस, पण कन्फर्मेशन आज झालंय. म्हणजे काय? मला सांग, माणूस प्रेमात पडल्यानंतर काय होतं? काय? त्याच्या रिएक्शन मध्येच त्याचं कन्फर्मेशन असतं. काय नाही, असं वागायचं कारणच काय? दुबईला एकदम अचानक जाण्याचं कारण काय? आपण आता त्या मुलीबद्दल, म्हणजे डबेवालीबद्दल बोलूया. डबेवाली बद्दल काय बोलणार? तिचं तर लग्न ठरलंय. तुमच्या नातवाच्या कृपेने तिच्या डोक्यावरती अक्षता सुद्धा पडणार आहे. स्वस्ती. अरे लग्न ठरले म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या असं नाही रे. मला सांग, तिच्या मनात माझ्या नातवाबद्दल काय भावना आहेत? काही नाहीये, तेच टिपिकल. मी तुझ्याकडे त्या नजरेने पाहिलं नाही, मी तुझ्याकडे मित्र म्हणून पाहते, हेच सगळे. ते मला माहित नाही. या वेळेत त्याच्या मनासारखंच व्हायला पाहिजे आपल्याला. हा ठीक आहे, मला इथेच वाटते, पण मग आता उपाय काय? हे तू मला विचारणार, स्वतःला विचार. सत्य काय ते आपण शोधून काढलेलं आहे. आता लेखक म्हणून मी माझं काम चोखपणे पार पाडलेलं आहे. नाटकाचं सूत्रधार तर तू आहेस. नटाला नटीविषयी काय वाटतं आणि नटीला नटाविषयी काय सांगायचंय ते बोलायचं, ते तू बघायचं. हे पण जमणार आहे. त्या पात्रासाठी मीच मेकअप करायचंय. जग्गू, एक बार तुम बोला तो बोला. आता नाटकाला सुरुवात मी करणार. तुम्ही फक्त तिसरे घंटा द्या, मी ऍक्शन म्हणा, मी आता काम करतो. गुड बॉय इन इंडिया. थँक्यू सो मच.